मशालच्या वार्तापत्रामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षक, पहिलीच बातमी आहे वाडा शहरातील। वाडा शहरातील एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केली आहे। त्यांच्या आत्महत्येने वाडा शहरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। सर्वपक्षीय राजकारण्यांनी शोक व्यक्त केलेला आहे। शैलेश आंबोणे असं 45 वर्षीय युवकाचं नाव होतं। ते शिवसेनेच्या सचिव पदावर कार्यरत होते शहराच्या, आणि त्याचबरोबर शिवशाही युवा मित्रमंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते। वाडा ते शिर्डी अशी दरवर्षीची पदयात्रा जायची, त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान असायचं। आणि वाड्याच्या मशीद नाक्यावर त्यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय होता। त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। कोरोना हा पालघर जिल्ह्यामध्ये काही थांबायचं नाव घेत नाही। आजही चक्क 346 रुग्णांची नोंद झालेली आहे। एकूण रुग्णसंख्या आता झालेली आहे 4590। रुग्णालयामध्ये जे उपचार घेत आहेत त्यांची संख्या आहे 2215, आणि डिस्चार्ज केले ज्यांना 2254। म्हणजे जेवढे डिस्चार्ज केले तेवढेच लोक रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। एकूण आतापर्यंत जे मृत्यू झालेले ते 121। आजही पालघरच्या ग्रामीण भागामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, आणि त्यामुळे मृत्यूंची संख्या 121 वर जाऊन पोहोचलेली आहे। अजून अहवाल येणं जे बाकी आहे ते 1324, म्हणजे मोठ्या प्रमाणावर अहवाल येणं बाकी आहे। आणि म्हणून ही जी संख्या आहे ही लवकरच 5000 वर पोहोचेल अशी परिस्थिती आहे। आतापर्यंत ज्या चाचण्या केलेल्या आहेत त्या आहेत 30463। त्याच्यापैकी निगेटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत 4549। सारी आजाराचे रुग्ण पालघर जिल्ह्यामध्ये 751 आहेत, आणि इतर आजाराचे 526। जवळजवळ 1277 हे इतर आजारांचे आणि सारीचे रुग्ण आहेत। डहाणूमध्ये एकूण रुग्ण आता 93 झालेले आहेत, आणि अहवाल येणं बाकी आहे 75 लोकांचा। जव्हारमध्ये रुग्णांची संख्या 105 झालेली आहे, 123 अहवाल येणं बाकी आहे। जव्हारमध्ये रुग्णांचे जे स्वॅब घेतले जातात त्या स्वॅबच्या चाचण्या आता काहीतरी 2 दिवस बंद होत्या, आणि त्याचे काही रिपोर्ट येत नाहीत। त्याच्यामुळे तिथली संख्या जी आहे ती 105 आहे, कदाचित ती वाढलेली असेल। मोखाड्यामध्ये रुग्णांची संख्या ही 22 वर पोहोचलेली आहे। मोखाड्याचा आकडा खूप कमी होता, आता तो 22 वर पोहोचलाय, आणि 30 अहवाल अजून येणं बाकी आहे। पालघर तालुक्यामध्ये 290 रुग्णांची संख्या आहे, 23 अहवाल अजून अप्राप्त आहेत। तलासरीमध्ये हे रुग्ण वाढत आहेत। तलासरीमध्ये आजची संख्या 16 वर पोहोचलेली आहे, आणि 4 अहवाल येणं बाकी आहे। वसई ग्रामीणमध्ये 191 एकूण रुग्णसंख्या आहे, 47 अहवाल बाकी आहेत। विक्रमगडमध्ये 101 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झालेली आहे, आणि 111 अहवाल हे येणं बाकी आहे। वाड्यामध्येही 230 पर्यंत आकडा पोहोचलेला आहे, 76 अहवाल अजून येणं बाकी आहे। वसईमध्ये 3550 वसई मनपामध्ये, आणि 835 अहवाल एकूण बाकी आहेत। 4590 ही एकूण आकडा, आणि अहवाल येण्याचा जो आकडा आहे तो 1324। म्हणजे मोठ्या प्रमाणावर पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढते। आता पालघर म्हणजे वसई विरार मनपा वगळून जो पालघर जिल्हा आहे त्याच्यामध्ये नवीन रुग्णांची 43 रुग्णांची नोंद झालेली आहे। एकूण पालघरच्या ग्रामीण भागामध्ये 16 लोकांचा मृत्यू झालेला आहे, आणि होम क्वारंटाईन करणाऱ्यांची संख्या जी आहे ती 1674। म्हणजे अजून 1674 लोक ही होम क्वारंटाईन केलेली आहेत। एकूण रुग्ण जे आहेत पालघर ग्रामीणमध्ये 1040, निगेटिव्ह त्याच्यामध्ये आलेले आहेत आतापर्यंत 5179। रिपोर्ट बाकी 490 लोकांचा, डिस्चार्ज केलेले आहेत 550 लोकांना, 474 लोकांवर उपचार सुरू आहेत, आणि आज जवळपास 357 लोकांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवलेले आहेत। म्हणजे आता स्वॅबची संख्या ही तीही याच्यामध्ये जर बेरीज धरली तर खूप मोठी होणार। म्हणजे रिपोर्ट येणं बाकी जवळजवळ 1500च्या आसपास जातील। पालघर जिल्ह्यामधली जी आरोग्य यंत्रणा काम करते त्यांच्याकडे काय काय आहे ते आपण बघूया। N95 चे मास्क जे आहेत ते 16710 आतापर्यंत शिल्लक आहेत। पीपीई किट 1467 आहेत। हायड्रोक्लोरिनच्या गोळ्या आहेत जवळजवळ 60700। व्हीटीएम किट्स जे आहेत ते आहेत 631, ज्याच्यामधून स्वॅब घेऊन गेला जातो त्याची संख्या जी आहे ती ही 631 आतापर्यंतची आहे। पोशेरीचं जे कोविड सेंटर आहे तिथे आज 9 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे, आणि आतापर्यंत क्वारंटाईन करणाऱ्यांची जी संख्या गेली म्हणजे पोशेरीचं कोविड सेंटर सुरू झाल्यापासून 768 वर गेली आहे। आज 49 लोकांचे स्वॅब घेतलेले आहेत, ती संख्या एकूण 913 वर पोहोचलेली आहे। एकूण 195 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे, आणि 439 आतापर्यंतचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत।
169 लोकांना आतापर्यंत तिथून डिस्चार्ज केलेला आहे आणि 103 रुग्णांवर आतापर्यंत उपचार सुरू आहेत. हा आजचा आकडा आहे. आजचे 9 रुग्ण जे तापाचे होते त्यांना तपासलंय आणि त्यांच्यावर काय उपचार करायचा हा निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत तापाचे जे रुग्ण आहेत ते 826 रुग्ण तिथे तपासलेले आहेत. मृत्यू मात्र तिथे 0 आहे. मी सगळ्या प्रेक्षकांना मागेही सांगितलं होतं, अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय की आपण महागड्या हॉस्पिटलमध्ये जातो, तिथे उपचार घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात ओशीरचं जे कोविड सेंटर आहे तिथे आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. आजचा जो दिवस आहे तो 97वा दिवस आहे. म्हणजे हे सुरू आपलं लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 97 दिवस झाले आणि कोविड सेंटर जे आहे तिथे आतापर्यंत शेकडो लोक उपचार घेऊन गेलेले आहेत. मी जी आकडेवारी वाचली त्यामुळे तुमच्या लक्षात आलं, पण एकाचाही आतापर्यंत मृत्यू झालेला नाही. जे मृत्यू झालेत ते महागड्या हॉस्पिटलमध्ये झालेत आणि ते का झाले त्याचं कारण असं आहे. मी एका डॉक्टरांशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं की तिथे जे हे लोक जातात त्यांची मेडिकल पॉलिसी असते, म्हणजे त्याच्यामध्ये किती खरं खोटं काही माहित नाहीये, पण ही मेडिकल पॉलिसी असते. समजा माझी मेडिकल पॉलिसी आहे एक 3 लाखाची किंवा 10 लाखाची माझी मेडिकल पॉलिसी आहे आणि तिथे डॉक्टरकडे गेल्यानंतर सबमिट केली त्या हॉस्पिटलमध्ये, तर मला जरी काही नसलं तर ती मेडिकल पॉलिसी संपेपर्यंत उपचार केले जातात आणि ते उपचार असे वेळेवाकडे केले जातात की त्यांना हॉस्पिटलला, खाजगी हॉस्पिटलला फक्त पैसा पाहिजे असतो आणि ते पैसे मिळेपर्यंत उपचार करतात आणि त्याच्यामध्ये अनेक रुग्ण दगावतात. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपल्याकडे रिपोर्ट आले आहेत मृत्यूचे ते खाजगी हॉस्पिटलमधलेच आलेत. आणि कोविड सेंटर जे म्हणजे आता बोईसरचं टीमा असेल किंवा पोशेरीचं असेल किंवा विक्रमगडचं शीळचं जे आहे पॉलिटेक्निकचं, इथे एकही मृत्यू झालेला नाही, तिथे दगावलेला नाही. कारण तिथे डॉक्टरांना अपेक्षा नसते की डॉक्टर चुकीचे उपचार करणार नाहीत. जे शासनाने नियम घालून दिले तेच उपचार केले जातात आणि त्याच्यामुळे बरेच लोक ही तिथून बरी होऊन आलेले आहेत. आणि म्हणून बोईसरचं असेल, कोविड सेंटर शीळचं असेल किंवा वाड्याचं असेल, यांच्याकडे मृत्यू न झाल्या नाही ते अभिनंदनास पात्र आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर उपचार घ्यायचे असतील तर ह्या सरकारी कोविड सेंटरमध्ये जा. ठीक आहे, तिथे काही हलगर्जीपणा असेल, काही अस्वच्छता असेल किंवा इतर गोष्टींच्या तक्रारी असतील, मात्र मृत्यू तिथे होत नाही याचीही सगळ्या रुग्णांनी नोंद घ्यायची आहे. आज वाड्या शहरामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे सिद्धेश्वर रोडला. आज कोणतेही रिपोर्ट आलेले नाहीत. सकाळीचे रिपोर्ट जे आले तेच सांगतोय की आतापर्यंत जे रिपोर्ट येणं बाकी आहे, मात्र सिद्धेश्वर रोडला तिथे एका रुग्णाची नोंद झालेली आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू स्टार कंपनीचा एक कर्मचारी त्याच्या एक नोंद झालेली आहे. देवघरमध्ये एकाच कुटुंबातील 6 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि अलमानला 1 अशा 9 रुग्णांची नोंद झाल्याने वाडा तालुक्यामध्ये जवळजवळ ही संख्या 231 वर पोहोचली आहे. प्रत्यक्षात कोविड सेंटर जे पोषित आहे तिथे 91 लोक उपचार घेत आहेत आणि बाकीचे रिपोर्ट जे आहेत ते खासगी हॉस्पिटलचे आहेत किंवा ते खासगी हॉस्पिटलमध्ये लोक उपचार घेत आहेत. वाडा शहरामध्ये आता 31 रुग्ण एकूण झालेले आहेत, आजचा एक पकडून, म्हणजे कालचे 31 आणि आजचा एक, म्हणजे एकूण 32 झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 10 रुग्ण बरे झालेले आहेत. म्हणजे ऍक्टिव्ह पेशंट्स हे वाडा शहरामध्ये 22 आहेत आणि क्वारंटाईन केली जाणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे. दुसरी एक धक्कादायक बातमी आहे ती नालासोपाऱ्यामधून. नालासोपाऱ्यामध्ये डॉनलेन परिसरात रात्री एका तरुणाने आपल्या 3 मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केलेली आहे. अत्यंत धक्कादायक प्रकरण आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय आणि विशेष म्हणजे आत्महत्या करताना स्त्री असेल किंवा पुरुष असेल ती आपल्या लहान मुलांचा पहिला बळी देते आणि मग आत्महत्या करते. आता ही कैलाश परमार यांनी जी हत्या केली, नंदिनी नावाची मुलगी 8 वर्षाची, नैना मुलगी 3 वर्षाची आणि नयन हा 12 वर्षाचा, ह्या चिमुकल्यांचा अक्षरशः गळा चिरून त्यांना मारून टाकलं त्यांना आणि त्याच्यानंतर स्वतःही चाकूने वार करून घेतले आणि स्वतःचं निधन झालंय. त्याचा लसूण विक्रीचा व्यवसाय होता. नैराश्यामुळे त्यांनी हा घातपात करून स्वतःला संपवलं असेल असं कयास आहे. तुलिंज पोलिसांनी पंचनामा करून 4 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्याची माहिती मिळते. म्हणजे 4 मृत्यू एकाच वेळेस तिथे झालेले आहेत. दुसरी बातमी आहे शहापूरची. शहापूरमध्ये जेवढे कोरोना पेशंट वाढत आहेत, जेवढे मृत्यू वाढत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त तिथलं राजकारण वाढतंय आणि राजकारणापायी पूर्ण तो तालुका ढवळून निघालेला आहे. अगदी कोरोनाचंही मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे. आजचा प्रसंग असा आहे की डोळखाम भागामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता, मात्र तिथे एक महिला रुग्ण आढळल्याने माजी आमदार शिवसेनेचे पांडुरंग बरोरा यांनी तिथे भेट दिली आणि तिथलं प्रशासन असेल, पोलीस, आरोग्य यंत्रणा यांच्यासोबत आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये स्वतः माजी आमदारांनी त्याचं जे खापर आहे ते खापर तिथल्या तहसीलदारांवर फोडलंय. जे सर्व तालुक्यांमध्ये जे अधिकारी आहेत तेच एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करतायत. तहसीलदार असतील, आरोग्य अधिकारी असतील, बीडीओ असतील,
शहापूरमधली तशी परिस्थिती नव्हती, मध्यंतरी ती सुधारली असं वाटत होतं. मात्र आजच्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की परिस्थिती पुन्हा तापलेली आहे. तिथल्या ज्या आरोग्य अधिकारी आहेत तरुलता धानके यांनी तिथे मार्गदर्शन करताना सांगितलंय की युवा वर्गाची टीम बनवून त्यांना या अभियानात उतरवल्यास मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊ शकते. म्हणजे कोरोनाची जनजागृती करायची असेल तर युवक वर्गाला त्याच्यामध्ये उतरवायला पाहिजे. 4-5 दिवस बंद करून काहीही फायदा होत नाही. त्या दिवशी त्यासाठी 14 दिवस बाजारपेठ ही बंद व्हायला पाहिजे. मात्र 14 दिवस बाजारपेठ बंद नसल्याने तो कोरोना वाढत जातोय. त्याचबरोबर मास्क आणि हँडग्लोव्ज न घातल्यास शिक्षा झाली पाहिजे, तरच कोरोनापासून आपण बचाव होऊ शकतो असंही त्या म्हणाल्या. आणि त्याचबरोबर शहापूर तालुका कोरोना हॉटस्पॉट होऊ नये म्हणून मी वरिष्ठ स्तरावर अनेक उपाय सुचवले, पत्रव्यवहार केले, परंतु माझ्या पत्राची कोणीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे कोरोना संक्रमण वाढत गेले. मी सुचवलेले उपाय जर अंमलात आणले असते तर तालुक्याची अशी अवस्था झाली नसती, असं तालुक्याच्या आरोग्य अधिकारी म्हणतात. तालुक्याच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुलता धानके यांनी थेट आरोप केलेले आहेत की मी ज्या उपाययोजना सुचवल्या, म्हणजे खरं तर ज्या आरोग्य अधिकारी असतात त्यांचे उपाय जे असतात ते सुचवलेले असतात ते अंमलात आणले पाहिजेत. मग त्या म्हणतात मी जे पत्रव्यवहार केलाय किंवा जे कारवाई करण्याचा मागणी केली त्याच्यापैकी कुठलीही अंमलबजावणी केली नाही. आणि त्यामुळे शहापूर तालुक्याची ही अवस्था झालेली आहे आणि त्याला जबाबदार कोण हेही त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर माजी आमदार पांडुरंग बरोबर यांनी तहसीलदार यांच्यावर खापर फोडले. ते तहसीलदार त्याही मॅडम आहेत, महिला आहेत आणि त्या महिला आणि त्या तहसीलदार त्यांच्यावर पांडुरंग बरोबर असं म्हणतात की आरोग्य विभाग आणि तहसीलदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याने तालुक्याची ही अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा तालुक्याची अवस्था कशी झाली आहे आणि त्याला जबाबदार कोण आहे याचं खापर त्यांनी तहसीलदारांवर फोडलंय. ते म्हणतात माझ्यापेक्षा कोणी हुशार नको म्हणून तहसीलदार कुणालाही जुमानत नसल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांनी सुचवलेल्या उपायांची जर तहसीलदार व इतर यंत्रणेने दखल घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पांडुरंग बरोरा यांनी सुद्धा तहसीलदारांवर आरोप केलेले आहेत. त्याच्याबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने डोळखामच्या बँका, दूध डेअरी याच्यासह बाजारपेठ बंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. फिवर क्लिनिकसाठी डोळखाम आरोग्य केंद्रामध्ये एक वेगळा कक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे. यावेळेस तिथे आशा वर्कर, बचत गट यांनी सर्वेक्षण करून आपल्या गावातील अशा व्यक्तींची माहिती द्यावी अशाही सूचना केलेल्या आहेत. आणि यावेळी तरुलता धानके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर भोये, उपसरपंच सागर देशमुख, अधिकारी अशी सगळी मंडळी उपस्थित होती. आणि त्याच्यामध्ये कोरोना का वाढला याच्याबद्दल चर्चा केली गेली आणि त्याचं सगळं खापर जे आहे ते शहापूरच्या तहसीलदारांवर फोडलं गेलं. याच्यापूर्वीही त्यांच्या बाबतीत तक्रारी झाल्या होत्या, मात्र मध्यंतरी ते प्रकरण शमलं होतं. आता मात्र कोरोना फिवर पेक्षा तिथलं जे राजकारण आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर तापलेलं दिसतंय. विक्रमगडमध्ये आज 3 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्याच्यामध्ये एक केव आणि विक्रमगड शहरातील मांगेळाली. म्हणजे आता विक्रमगड शहरामध्ये एक कोरोना पसरतोय. तिथे 2 रुग्णांची नोंद झालेली आहे. आधी मांगेळालीमध्ये एक कोरोना रुग्ण सापडला होता. त्यामुळे आता तिथली संख्या जी आहे ती 103 वर झालेली आहे. डिस्चार्ज दिलेला 61 लोकांना आणि ऍक्टिव्ह पेशंट्स आतापर्यंत 41 त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाचा मृत्यू झालेला आहे आणि 20 लोकांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. जव्हारमध्येही 4 लोकांची नोंद झालेली आहे, 2 ओझरचे आणि 2 विक्रमगडचे स्टाफ जव्हारमध्ये आहेत, ते काम करतात, त्यांनाही कोरोना झालेला आहे. म्हणजे एकूण 4 आणि एकूण संख्या जव्हारची ती 105 झालेली आहे. म्हणजे 100चा आकडा त्या लोकांनी केव्हाच पार केलेला आहे. भिवंडी तालुक्याची अवस्था ही अत्यंत वाईट आहे. भिवंडीमध्ये 2533 एवढी रुग्णांची नोंद झालेली आहे. शहरामध्ये 50 रुग्णांची नोंद झाली, ग्रामीणमध्ये 52, म्हणजे आज 102 वर पोहोचलेला आहे. आणि विशेष म्हणजे आधी शहरामध्ये रुग्ण जास्त सापडायचे, आज मात्र ग्रामीणमध्ये रुग्ण सापडलेले जास्त आहेत. ग्रामीणमध्ये 2 जास्त वाढलेले आहेत. ग्रामीणमध्ये 52 आणि शहरामध्ये 50. शहराची एकूण कोरोनाची संख्या झालेली आहे 1740. 3 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि एकूण मृत्यूंची संख्या ही बरोबर 100 झालेली आहे. म्हणजे भिवंडी शहराने आज 100चा आकडा गाठलेला आहे. आणि त्याचबरोबर ग्रामीणमध्ये 2 मृत्यू झाल्याने ग्रामीणमध्ये ही 14 रुग्णांची नोंद ही मृत्यूंची झालेली आहे. त्याच्यामुळे एकूण भिवंडी तालुका आणि शहरामध्ये 114 मृत्यू झालेले आहेत. एकूण डिस्चार्ज केलेल्यांची संख्या 847. त्याच्यामध्ये उपचार सुरू आहेत 1584 आणि मृत्यूंची संख्या 114. भिवंडी शहर आणि तालुक्यामध्ये ही जे मृत्यू झालेले आहेत ते मोठ्या प्रमाणावर झाल्याने तिथली चिंता वाढलेली दिसते. एकूण तर जे रुग्ण वाढले ते दिवा अंजूर परिसर म्हणजे पीएससी सेंटरच्या अंडर येतं ते 9, खारबाव पीएससीच्या अंडर 22 रुग्ण, कोणमध्ये 8 रुग्णांची नोंद झाली आहे, पडघ्यामध्ये 1, अनगावमध्ये मात्र वाढतो संख्या आहे अनगाव परिसरामध्ये. त्याच्यामध्ये शेलार 2, खायंदे 1, निंबवली 7, सावंदे 1 आणि महापोली 1. महापोलीमध्ये रोज
एका रुग्णाची नोंद झाल्याने महापोलीची चिंता वाढते। खरं तर महापोली शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली गेली होती, मात्र आता काहीतरी बिघडलेलं दिसतंय आणि तिथे रोज रुग्णांची संख्या ही वाढताना दिसते। आणि भिवंडी ग्रामीण म्हणजे भिवंडीचं शहर सोडून जो तालुका आहे तिथेही रुग्णांची संख्या वाढताना दिसते। जे भिवंडीचं झालंय तेच आता मुरबाडचं होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। मुरबाडमध्ये आज पुन्हा 3 रुग्णांची नोंद झाली आणि एकूण संख्या तिथे 40 वर पोहोचलेली आहे। त्याच्यामध्ये मुरबाड शहरात 2 रुग्ण आणि सोनवसलेमध्ये 1 रुग्ण अशी 3 रुग्णांची नोंद। उपचार 31 लोकांवर सुरू आहेत, बरे 8 लोक झाले आहेत, मृत्यू 1 झालेले आहे। विलगीकरण कक्षामध्ये जे ना होम क्वारंटाईन आपण म्हणतो ते 129 आहेत आणि संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आता 8 लोकांना भरती केलेलं आहे। मुरबाड ह्या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत नव्हती, तिथे रुग्ण नव्हते, आता मात्र ती संख्या चक्क 40 वर जाऊन पोहोचलेली आहे। एक दुसरी बातमी आहे की कोरोनाची नेमकी लक्षणं काय, म्हणजे अनेक जण सांगतायत की मला कुठलंही लक्षण नाही आणि तरी पण माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। कोरोनाची लक्षणं ही आता सातत्याने वाढताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये भर घालताना दिसते की संशोधक आहेत तेही कोरोनाची नेमकी लक्षणं काय आहेत, कारण हा नवीन आजार असल्याने याच्यामध्ये सहसा कोरोनाची नेमकी लक्षणं काही कोणालाही माहित नव्हती आणि रोज लक्षणं बदलत जात आहेत। आता अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिक्वेशन मध्ये CDC या संस्थेने कोरोनाची आणखी 3 नवीन लक्षणं जाहीर केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण लक्षणांची संख्या आता 12 झाली आहे। आता नव्या लक्षणांमध्ये नाक गळणे, अतिसार, मळमळ यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। सर्वांनी काळजी घ्यायची। आधीच्या लक्षणांमध्ये ताप, अंगाला थंडी वाजून ताप येणे, कफ, श्वास घेण्यात अडचण येणे, थकवा जाणवणे, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे, घसा खवखरणे यांचा समावेश होता। आता CDCच्या संकेतस्थळावर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला ती माहिती मिळेल, तिथूनच आम्ही ही माहिती घेतलेली आहे। ती माहिती आता तिथे अद्ययावत करणं सुरू आहे आणि जशी जशी त्याच्या लक्षणांमध्ये भर पडते तशी ती लक्षणं सांगितली जातात आणि ही जी नवीन लक्षणं आता येत आहेत त्याच्यामुळं रुग्णांमध्ये आता नेमकं काय करावं हे आता डॉक्टरांनाही कळणार नाही अशी परिस्थिती आहे। मात्र दुसरं एक संशोधन खूप चांगलं झालेलं आहे, ही जशी लक्षणं वाढले तसं एक दुसरं संशोधन आहे की कोरोना हा आजार बरा करण्यासाठी किंवा प्राथमिक उपचार म्हणून काय केलं जावं, तर त्यांनी खूप चांगलं सांगितलं की मिठाच्या पाण्याच्या जर गुळण्या तुम्ही जर केलं तर त्याच्यावर उपाय होतोय असं UK मधलं संशोधक म्हणतायत। देशामध्ये कोरोनाचा संसर्ग अजिबात कमी होताना दिसत नाही आपल्याकडे। म्हणजे आता सर्वाधिक संख्या जी आहे ती भारतामध्ये म्हणजे काल रविवारी 19,000च्या वर रुग्ण आढळून आलेले आहेत आणि आता बचाव करण्यासाठी नेमकं काय करावं, जोपर्यंत औषध निघत नाही, जोपर्यंत लस निघत नाही तोपर्यंत नेमकं कसे उपचार करावेत हे सांगता येत नव्हतं। मात्र एडनबर्ग युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर अजित शेख यांनी एक अभ्यास संशोधन त्यांचा नोंदलेला आहे। ते म्हणतात त्यांच्या अभ्यासानुसार मिठाच्या पाण्याने नियमित गुळण्या केल्याने कोरोनाची लक्षणे कमी केली जाऊ शकतात। सगळ्यांनी दखल घ्यायची की मिठाच्या पाण्याने जर आपण गुळण्या केल्या नियमित तर ही लक्षणं कमी होतात। कुणाला कोरोनाची लागण झाली असेल आणि कोरोनाची कमी लक्षणं असतील त्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर असल्याचं या अभ्यासकांचं मत आहे। जेव्हा कोरोना संसर्ग हा श्वास नलिकेवर असतो तेव्हा मीठ कोरोना व्हायरसवर विषासारखं काम करतं। हे प्रोफेसर अजित यांच्या माहितीप्रमाणे जेव्हा कोरोनाच्या मिठाच्या संपर्कात येतो, कोरोना जेव्हा मिठाच्या संपर्कात येतो तेव्हा मीठ कोरोनासाठी विषासारखं काम करतो। सोबतच मिठाच्या पाण्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते। मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने श्वास नलिकेतील रोगप्रतिकारक क्षमता व्हायरसवर हल्ला करून त्याला संपवायला सुरुवात करते। अभ्यासकांच्या मते मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सर्दी खोकल्यावर 2 दिवसाच्या आत हे नियंत्रण मिळवता येतं। म्हणजे खरं तर आपल्याला पूर्वी आपली आजी सांगायची किंवा घरातली म्हातारी माणसं सांगायची की खोकळा सर्दी काय झालं की आपण मिठाच्या पाण्याने गुळण्या करायचो। आज पुन्हा एकदा संशोधन तिथे झालंय की गरम पाणी जे कोमट पाणी आहे त्याच्यामध्ये जर आपण ते घेतलं आणि त्याच्यामध्ये मिठाच्या गुळण्या जर वारंवार केल्या तर त्याच्यामध्ये खूप चांगला फरक पडू शकतो असं संशोधकांचं मत आहे। प्रेक्षकांनो, मोठ्या प्रमाणावर कोरोना वाढतोय आणि कोरोना आता गरीब श्रीमंत कोण बघत नाहीये, अगदी मंत्री कोण आहे किंवा साधा माणूस कोण आहे असं कोणी बघत नाहीये। सर्वांना सारखीच लागण झालेली मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढतायत आणि म्हणून आता सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे।